एका छोट्याशा गावात रमण आणि अमन नावाचे दोन गरीब भाऊ राहत होते. दोघेही भाऊ गावात छोटी मोठी मजुरी करून कसा बसा आपला उदरनिर्वाह करत असत. संध्याकाळच्या वेळी रमण आपल्या घरी येतो आणि आपला भाऊ दिसत नसल्याने आपली पत्नी गीताला विचारतो. अगं गीता, अमन कुठे गेला? अजूनपर्यंत परत आला नाही का? अहो, तुमचा भाऊ तर आता अगदी निकम्मा झाला आहे. ना काही काम करतो ना कमावून आणतो. दिवसभर फक्त गावाच्या गल्ली बोळात उगाचच भटकत राहतो. हे ऐकून रमणचा चेहरा रागाने लालबुंद झाला. अगं, येऊ दे आज त्या नालायकाला, मग सांगतो मी त्याला. खरं तर रमण आतून फारच लोभी स्वभावाचा माणूस होता. रमण रागाने घराबाहेर येऊन आपल्या धाकट्या भावाची वाट पाहू लागला. तेवढ्यात अमन येतो. काय रे, कुठे मेला होतास? भाऊ, मी कामाच्या शोधात गेलो होतो. अरे, ये मोठा आला कामाच्या शोधात. अरे, फक्त कामाच्या शोधातच फिरत राहणार आहेस का, की काही कामही करणार आहेस? अरे, काही छोटे मोठे काम धरून टाक. हे घर मोफतच्या पोळ्यांचा अड्डा नाही आणि मी काही मूर्ख नाही की दिवस रात्र मेहनत करून कमवू आणि तू उगाचच भटकत हरामाचं खाशील. अरे, माझी बायको आहे, उद्या मुलं होतील, त्यांच्याबद्दलही विचार करायचा आहे मला. समजलास का? असं म्हणत रमण रागाने घरात गेला. भावाच्या कडव्या शब्दांनी अमन आतून पूर्णपणे खचला आणि काही न खाता शांतपणे झोपी गेला. अहो, तुम्हाला माहिती आहे का, तुमच्या भावाने जेवण सुद्धा मागितलं नाही. अगं, बरंच झालं की एक वेळचं जेवण तरी वाचलं. अहो, हे सगळं ठीक आहे, पण उद्या आपली मुलं झाली तर तुम्ही तुमच्या भावाचं काय करणार? अगं, सरळ बोल ना गीता, काय म्हणायचं आहे तुला? अहो, तुम्ही मूर्खच राहणार आहात. आज तो अविवाहित आहे म्हणून गप्प आहे. उद्या त्याचीही बायको येईल आणि तीही या घरात हिस्सा मागेल. अर्ध घर तर त्याच्या वाट्याला जाईल. मग आपल्या मुलांसाठी काय उरेल? हे ऐकून रमण दचकला. अगं, मग काय करायला हवं गीता? अहो, करायचं काय आहे त्याला स्पष्ट सांगा, किंवा काम करून घर खर्च उचलावा, नाही तर त्याने घर सोडून जावे. जो कमावत नाही त्याचा या घरावर काहीही हक्क नाही. पण रमण तर मनात बऱ्याच दिवसापासून आपल्या भावाला घराबाहेर काढायची योजना आखत होता. पत्नीचा पाठिंबा मिळताच तो पूर्णपणे तयार झाला. अरे भाऊ अमन, मी काय म्हणतोय ते नीट ऐक. वडिलांनी हे घर आपल्या नावावर बरोबरीने केलं होतं, पण आता तू माझ्याच कमाईची भाकर खात आहेस. भाऊ, तुम्ही नेमकं काय म्हणू इच्छिता? मला काही समजलं नाही. अरे, यात समजण्यासारखं काय आहे? मी घुमून फिरून बोलणार नाही. आता तर सरळ गोष्ट आहे. तू एक तर घर सोड, नाही तर आजवर जितकं खाल्लं आहेस त्याची एक एक पई परत कर. अमनच्या डोळ्यात पाणी आलं. तो काहीच बोलला नाही. शांतपणे आपलं सामान आवरलं आणि घर सोडून निघून गेला. अमन डोळ्यात अश्रू घेऊन गावातील एका झाडाखाली बसला. तेवढ्यात तिथून गावाचा मुखिया जात होता. अरे, काय झालं अमन? तू असा उदास का बसला आहेस? काय सांगू मुखियाजी, भावाने माझ्याकडून खाण्यापिण्याचा हिशोब मागितला आणि म्हणतो आजवर त्यांच्या घरात त्यांच्या कमाईवर जितकं खाल्लं आहे ते एक एक पई मला परत दे. जितक्या भाकऱ्या खाल्ल्या त्यांची किंमत चुकव, नाहीतर घर सोडून जा. काका, तुम्हाला ठाऊक आहे की मी बेरोजगार आहे. कुठून चुकू म्हणून घर सोडलं.
सगळं मागे टाकून आलो. अमनचा चेहरा अश्रूंनी ओला झाला होता. आता तो पूर्णपणे एकटा पडला होता. शांत हो मुला, शांत हो. मन छोटं करू नकोस. अमन, गावाबाहेर माझी एक जुनी झोपडी आहे. अनेक वर्षापासून रिकामी पडली आहे. मुला, जर तुला हवे असेल तर तू जितके दिवस राहू इच्छितोस तितके दिवस तिथे राहू शकतोस. मुखियाजी, तुमचे हे उपकार मी आयुष्यभर विसरणार नाही. खूप खूप धन्यवाद तुमचे. मनापासून धन्यवाद. मुखिया हसत तिथून निघून गेला आणि अमन दुसऱ्या दिवशी त्या झोपडीत राहायला गेला. अमन रात्रभर खूप मेहनत करून झोपडीची साफसफाई करत राहिला आणि मेहनतीनंतर त्याने झोपडी राहण्यायोग्य बनवली. हो, आता सांग अमन, पुढे काय करणार? मुखियाजी, मला काही मोठं काम येत नाही. फक्त मजुरी करणं एवढंच जमतं. हे बघ मुला, गाव लहान आहे. इथे मजुरीचं काम क्वचितच मिळतं. पण जंगलात जाऊन लाकूड तोड आणि दुसऱ्या गावात जाऊन विक. हा खूप चांगला व्यवसाय आहे. लाकूड चांगल्या दरात विकलं जातं आणि कमाईही बरी होते. अमनला मुखियांची सूचना आवडली. तो दुसऱ्या दिवशी कुऱ्हाड घेऊन जंगलात गेला आणि लाकूड तोडून ते विकू लागला. थोड्याच काळात त्याची चांगली कमाई होऊ लागली. इकडे गीता रमणला म्हणते, अहो, तुम्ही मात्र मजूरच राहिलात आणि तुमचा धाकटा भाऊ लाकूड विकून आता श्रीमंत होत आहे. हो भाग्यवान, माझ्याही कानावर आलं आहे की लाकूड विकण्यात त्याला खूपच चांगला नफा होत आहे. अहो, मग तुम्हीही जंगलात जाऊन लाकूड तोडा आणि गावात विका. कदाचित आपलंही नशीब बदलेल. रमणने आपल्या पत्नीच्या बोलण्याचा गंभीरपणे विचार केला आणि दुसऱ्या दिवशी कुऱ्हाड घेऊन जंगलाच्या दिशेने निघाला. अरे हो, या झाडाचं लाकूड खूप मजबूत दिसत आहे. झाडही खूप जुनं आहे. ठीक आहे, हेच तोडून विकतो. मला खूप चांगला नफा होईल. जशी रमणने कुऱ्हाड उचलली, त्याची नजर झुडपांच्या मागे काहीतरी चमकणाऱ्या वस्तूवर पडली. अरे, ते काय आहे? तो धावतच झुडपांकडे गेला आणि पाहिलं तिथे एक सोनेरी चमकदार अंड पडलेलं होतं. चमकदार किड्यांसारखं ते चमकत होते. हे देवा, हे देवा, तू तर पहिल्याच दिवशी माझं भाग्य बदलून टाकलंस. सोन्याचं अंड आधीच माहीत असतं तर मी कधीच मजुरी केली नसती. तेवढ्यात एक जड गंभीर आवाज रमणच्या कानात घुमला. हे अंड घेऊन जाण्यापूर्वी एक गोष्ट ऐक. या अंड्याला स्वीकारावं लागेल, तेव्हाच तुझं भाग्य बदलेल. अचानक मागून आलेल्या आवाजाने रमण दचकला आणि मागे वळून पाहिलं. या अंड्यासोबत तुला जे काही मिळेल ते स्वीकारावं लागेल, तेव्हाच हे तुझं भाग्य बदलेल. हो हो साधू महाराज, का नाही स्वीकारणार? हे अंडही माझंच झालं आणि याच्यासोबत जे काही आहे ते माझंच आहे. असं म्हणत रमण धावतच घरी परतला. अहो, हे अंड तर खूप मोठं दिसतंय आणि पूर्णपणे सोन्याचं आहे. कुठे मिळालं तुम्हाला? अगं, जंगलात. आणखीन कुठे? आणि एक साधू महाराज भेटले होते. त्यांनी सांगितलं की या अंड्याच्या आतून जे काही मिळेल ते स्वीकारावं लागेल, तेव्हाच हे अंड आपलं भाग्य बदलेल. अहो, त्या साधूंच्या गोष्टी सोडा, जरा विचार करा. हे अंड किती चांगल्या भावात विकता येईल. पूर्ण शेत विकत घेता येईल आपल्याला. अगं हो, तू बरोबर म्हणतेस. तसेही तो साधू कोड्यातच बोलत होता. जे काही मिळेल ते आपलंच असेल.
अरे, जेव्हा सोन्याचं अंडच मिळालं आहे तेवढंच माझं भाग्य बदलण्यासाठी पुरेसं आहे. रमणच्या डोळ्यात लोभाची चमक आली. अगं भाग्यवान, एक काम करतो. उद्या सकाळीच राजगडला जाऊन एखाद्या चांगल्या सोनाराला हे विकून येतो. रात्री रमण आणि त्याची पत्नी झोपी गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी, अगं गीता, गीता उठ. अगं माझी प्रिय गीता उठ, मी राजगडला जात आहे. गीता उठून बसली. रमण जसा सोन्याचं अंड उचलायला गेला तसंच ते अंड अचानक हलू लागलं आणि पाहता पाहता फुटलं. अंड्याच्या आतलं दृश्य पाहून रमण आणि गीता दोघेही थक्क झाले. अरे, याच्या आत तर एक मैना पक्षी आहे आणि ती जखमी दिसते आणि खूपच आजारी आहे. मैना हळूहळू डोळे उघडून त्यांच्याकडे पाहू लागली. अगं भाग्यवान, साधू महाराजांनी तर सांगितलं होतं की अंड्याच्या आत जे काही असेल ते स्वीकारावं लागेल. पण ही तर खूप जखमी आणि आजारी मैना आहे. हिला घरात ठेवलं तर उगाचच घाण करेल आणि कदाचित आजारही पसरवेल. सांग, तू काय म्हणतेस? अहो, तुम्ही बरोबर बोलताय. मग हिचं काय करायचं? अगं, हिला फेकून देऊया. अहो, नाही नाही, फेकू नका. एक काम करूया, ही अमन भाऊला देऊन टाकूया. अमन सारखाच मूर्ख हिला पाळू शकतो. आपल्याला तर फक्त सोन्याच्या अंड्याशीच देणं घेणं आहे. म्हणजे पक्षीही सुरक्षित राहील आणि अंडही आपल्या जवळ. आणि आपण त्याला विकून फक्त नफा मिळवणार. अगं हो भाग्यवान, पहिल्यांदाच तू काहीतरी बरोबर बोललीस. रमण मैना पक्षी उचलून सरळ अमनच्या झोपडीकडे निघाला. मोठ्या भावाला पाहून अमन दचकला. अरे अमन, एक हा पक्षी मला घराबाहेर जखमी अवस्थेत सापडला. अरे, बिचारी फार आजारी दिसते. बघ, मला तर पक्ष्यांचा तिरस्कार आहे म्हणूनच तुझ्याकडे ठेवायला आणलं आहे. तुला तर हे सगळं आवडतं ना? असं म्हणून रमण तिथून निघून गेला आणि सोन्याचं अंड घेऊन राजगडच्या दिशेने रवाना झाला. इकडे अमनने मैनाकडे पाहिलं. तिचे डोळे अशक्तपणामुळे नीट उघडतही नव्हते. अरे रे रे, बिचारी फारच अशक्त आणि जखमी दिसते. मला तिला वैद्याकडे दाखवायलाच हवं. अमन मैनेला घेऊन वैद्याकडे जातो. वैद्यजी, जरा बघा ना, ही बिचारी मैना पक्षी फारच आजारी आणि जखमी आहे. अरे अमन, ही घे जडीबुटी. सकाळ, दुपार आणि संध्याकाळ 3 वेळा तिच्या जखमांवर लाव. काळजी करू नकोस, थोड्याच वेळात ती बरी होईल. अमन मैनाला घेऊन झोपडीत परत आला आणि रात्रंदिवस तिच्या सेवेत गुंतून गेला. इकडे राजगडावरून परत आल्यावर रमणने सुवर्णमुद्रांनी भरलेली पिशवी आपल्या पत्नीच्या हातात ठेवली. अहो, इतक्या साऱ्या सुवर्ण मुद्रा. हो हो, अगं माझी प्रिय गीता, ते अंड फार महागात विकलं गेलं आणि आपण मालामाल झालो. अहो, म्हणजे माझा विचार अगदी बरोबर होता. आता एक काम करा, या पैशातून मोठं शेत विकत घ्या. मग दुसऱ्या दिवशी रमणने एक विशाल शेत विकत घेतलं आणि शेती करू लागला. थोड्याच काळात त्याची कमाई वाढू लागली. त्याचं घर आता सुंदर आणि संपन्न झालं. अहो, यालाच म्हणतात नशीब. तुमचा मूर्ख भाऊ अजूनही झोपडीतच आहे आणि त्या मैनाची सेवा करण्यात गुंतलेला आहे.
बरंच झालं आपण साधू महाराजांच्या बोलण्याकडे लक्ष दिले नाही. ते तर म्हणत होते की अंड्यात जे काही आहे ते तुम्हाला स्वीकारावं लागेल, तेव्हाच तुमचं भाग्य बदलेल. अगं, साधू महाराजांना काय माहीत आपण किती चालाक आहोत. हो, जर आपण ते स्वीकारलं असतं तर ना आपल्याकडे धन आलं असतं, ना मान सन्मान. आपणही अमन सारखेच गरीब राहिलो असतो, मैनाला सांभाळत. बरोबर बोललो ना मी? असं म्हणत रमण मोठ्याने हसू लागला आणि गीता त्याच्या हसण्यात सहभागी झाली. इकडे अमन मैनाच्या सेवेत पूर्णपणे गुंतून गेला होता. मैनाचे जखम आता जवळजवळ भरून आले होते, पण ती अजूनही आजारी सारखीच दिसत होती आणि तिचा अशक्तपणा काही जात नव्हता. अरे रे रे, तुझे सगळी जखम तर भरले आहेत, पण कोणता आजार आहे कोण जाणे, जो बरा होण्याचं नाव घेत नाही. वैद्यही म्हणत होते की त्यांनी सर्व प्रकारच्या जडीबुटी वापरून पाहिल्या, पण काहीच परिणाम होत नाही. आता काय करावं? अमन एवढंच बोलतो तोच अचानक मैना त्याच्याकडे पाहत मानवी आवाजात बोलू लागली. अमन, माझा आजार जडीबुटींनी बरा होणार नाही. मैनाच्या तोंडून मानवी आवाज ऐकून अमन दचकला. तो भीतीने मागे सरकला आणि तिला घाबरून पाहू लागला. अमन, घाबरायची काही गरज नाही. किमान तू तरी घाबरू नकोस. या जगात फक्त तूच आहेस ज्याने माझी निस्वार्थपणे सेवा केली आहे. पण तुझ्या भावाने तुला खोटं सांगितलं. अगं, काय म्हणतेस तू? माझ्या भावाने मला खोटं का सांगितलं? तुला दिसलं नाही का तुझ्या भावाचे दिवस अचानक कसे बदलले? जो एक साधा मजूर होता, आज त्याच्याकडे शेत आहे, धन आहे आणि मान सन्मान आहे. हो, पण भाऊ सुरुवातीपासूनच मेहनती होते. कदाचित त्यांनी काही व्यापार केला असेल आणि त्यातूनच त्यांना नफा झाला असेल. अरे नाही, तुझ्या भावाला जंगलात सोन्याचं अंड सापडलं होतं. त्याच अंड्यातून मी बाहेर आले, जखमी आणि आजारी अवस्थेत. पण त्याने मला स्वीकारलं नाही. मला तुझ्याकडे सोपवलं आणि स्वतः सोन्याचं अंड विकून राज्यात धन कमवायला गेला. हे ऐकून अमन गहन विचारात पडला. अगं, खरं तर मला याचं काही दुःख नाही. उलट मला आनंदच झाला आहे की जेव्हा भाऊ तुला माझ्याकडे देऊन गेले तेव्हा तू खूप आजारी होतीस, बोलूही शकत नव्हतीस. बघ, आता तुझे सगळ्या जखमा भरल्या आहेत. फक्त तुझा अशक्तपणा दूर झाला की झालं, तेच माझ्यासाठी सर्वात मोठं बक्षीस असेल. अरे, पण माझ्या शरीरात जो आत अशक्तपणा आहे तो फक्त जंगलात असलेल्या लाल तळ्याच्या पाण्यानेच बरा होऊ शकतो. लाल तळ्याचं पाणी? अगं, पण तिथे तर राक्षसी राहते ना. जो कोणी तिथे गेला तो कधीच परत आला नाही. ती राक्षसी प्रत्येक येणाऱ्याला एक प्रश्न विचारते आणि आजवर कोणीच तिचं उत्तर देऊ शकलं नाही. हो, मला माहीत आहे, पण माझं आयुष्य आता त्या पाण्यावरच अवलंबून आहे. जर ते पाणी मला मिळाले नाही तर मी जास्त दिवस जगू शकणार नाही. असं म्हणताच मैनाच्या डोळ्यात अश्रू तरळले. अगं अगं, काय झालं तुला? रडू नकोस. मी माझी सेवा व्यर्थ जाऊ देणार नाही. ठीक आहे, ठीक आहे, तू चिंता करू नकोस. तुला बरे करण्यासाठी मी प्रत्येक प्रयत्न करीन. जर लाल तळ्याचे पाणीच तुझा इलाज असेल तर काही हरकत नाही, मी ते घेऊन येईन. तू चिंता करू नकोस. अरे, पण तिथे तुझ्या जीवाला धोका आहे. अगं, मला देवावर विश्वास आहे. तू इथेच माझी वाट बघत राहा. मी लाल तळ्याचं पाणी घेऊनच परत येईन. असं म्हणत अमन झोपडीतून बाहेर पडला. अमन गावाच्या सीमेवर पोहोचला. तेवढ्यात समोरून गावचा मुखिया त्याला भेटला. अरे अमन, कुठे निघालास?
यावेळी कुठे चाललास तू? मुखियाजी, मी लाल तळ्याकडे जात आहे. मैनाने सांगितलं की तिचा इलाज लाल तळ्याच्या पाण्यात आहे. अमनचं हे बोलणं ऐकून मुखिया दचकला आणि भीतीने एक पाऊल मागे सरकला. अरे अमन, काय वेडेपणा करतोस? ती मैना आहे की काय काहीही कळत नाही. अरे, कुठली तरी जादुई चिमणीही असू शकते आणि तू तिच्यावर इतका विश्वास कसा ठेवू शकतोस? माझं मन सांगतं मुखियाजी की ती खरं बोलत आहे. अरे अमन, वेडा होऊ नकोस. तुझा मोठा भाऊ रमण शहाणा होता. त्याने जाणून बुजून ती अडचण तुझ्याकडे ढकलली आणि स्वतः धन कमवत राहिला आणि तू इथे मैनाला पाळण्यात गुंतला आहेस. अरे भाऊ, काही काम धंदा कर आणि पुढे जा. अमनने मुखियांच्या बोलण्याला काहीच उत्तर दिले नाही आणि शांतपणे पुढे निघून गेला. त्यानंतर मुखिया लगेच रमणकडे गेला. अरे जा रे भाऊ जा, तुमच्या भावाला थांबवा. तो लाल तळ्याकडे जात आहे. त्याच्या जीवाला तिथे खूप मोठा धोका आहे, धोका. मुखियांचं हे बोलणं ऐकून रमण आणि त्याची पत्नी जोरजोरात हसू लागले. मुखियाजी, आता तुम्हाला सगळी घटना समजलीच असेल की मी कसा धनवान झालो. आता तुमच्यापासून काय लपवायचं? अंड्याच्या आत तीच मैना होती जी मी त्या अमनला देऊन टाकली. आता तो तिचं पालन पोषण करत बसला आहे. मला काय करायचं होतं? त्याने तर त्याच वेळी ती मैना बाहेर फेकून द्यायला हवी होती, पण तो सेवा करायला बसला. आता तर कमालच झाली आहे. गीता लाल तळ्याचं पाणी आणायला निघाला आहे. याहून मोठा मूर्ख मी आयुष्यात पाहिला नाही. अरे, कसला भाऊ आहेस तू? तुझा धाकटा भाऊ मूर्तीच्या तोंडात जात आहे आणि तू त्याची थट्टा करत आहेस. मुखियाजी, रात्र खूप झाली आहे. तुम्ही तुमच्या घरी जाऊन झोपा आणि आम्हालाही शांतपणे झोपू द्या. अमन आता माझा भाऊ राहिलेला नाही. मी एक धनवान माणूस आहे आणि मी गरिबाशी कोणताही संबंध ठेवत नाही. चला, शुभ रात्री. जा आता. मुखिया रागाने फणफणत तिथून निघून गेला. इकडे अमन लाल तळ्याकडे जात असताना अचानक वाटेत त्याला तोच साधू भेटला जो आधी रमणला भेटला होता. थांब मुला, कुठे चाललास? अमनने साधूला सगळी हकीकत सांगितली. आता कळलं. तुला माहीत आहे का, लाल तळ्यात राक्षसीचा वास आहे. हो साधू महाराज, मला सगळं माहीत आहे, पण मला कोणत्याही परिस्थितीत मैनाचा जीव वाचवायचा आहे. अरे का? एका साध्या पक्षासाठी स्वतःचा जीव का धोक्यात घालतोस? माणुसकीच्या नात्याने साधू महाराज. अमन तळ्याजवळ पोहोचला. तेवढ्यात पाण्यातून एक गंभीर आवाज घुमला. अरे, या तळ्याचं पाणी घेण्यापूर्वी एका प्रश्नाचं उत्तर द्यावं लागेल तुला. हो हो, विचारा. पहिले हे सांग, तू हे पाणी का घेऊन जात आहेस? अमनने संपूर्ण घटना सविस्तर सांगितली. काही क्षण शांतता पसरली. मग तोच आवाज पुन्हा घुमला. अरे, लोक स्वतःच्या फायद्यासाठी हे पाणी घेतात, पण तू पहिला मनुष्य आहेस जो एका पक्षाचा जीव वाचवण्यासाठी स्वतःचा जीव पणाला लावून आला आहे. तुला कोणताही प्रश्न नाही. जितकं पाणी घ्यायचं आहे तेवढं पाणी घेऊन जा. अमनने लगेच कलशात पाणी भरलं आणि आपल्या झोपडीकडे परत निघाला. झोपडीत मैना अजूनही उदास बसली होती. अमनला पाहताच तिचे डोळे चमकले. तेवढ्यात तिथे मुखियाजी आले. अरे वा वा अमन, तुला पाहून खूप आनंद झाला.
असं दिसतंय की तू पाणी आणण्यात यशस्वी झाला आहेस, बरोबर ना? हो मुखियाजी, मी पाणी आणलं आहे. तेवढ्यात रमण आणि गीता तिथे आले. अरे हे काय, मी तर असं समजून आलो होतो की आता तुझ्या मृत्यूची बातमी ऐकायला मिळेल, पण तू तर जिवंत आहेस. अमनने काहीच उत्तर दिलं नाही. तो सरळ कलश मैनासमोर ठेवतो. हे घे मैना, आधी तू पाणी पिऊन घे. मी तुला या अवस्थेत आणखीन पाहू शकत नाही. पिऊन घे, शांतपणे पाणी पिऊन घे. मैनाने जसं पाणी प्यायली तशी ती रंगीबेरंगी प्रकाशाने वेढली गेली आणि पाहता पाहता एक सुंदर राजकुमारीमध्ये परावर्तित झाली. हे पाहून मुखिया, रमण आणि गीता यांचे डोळे विस्फारले गेले. अरे, म्हणजे तू राजकुमारी सुलेखा आहेस? तेवढ्यात त्या रंगीबिरंगी प्रकाशात तोच साधू महाराज प्रकट झाला. अरे, मी सांगितलं होतं, अंड्यात जे काही मिळेल ते स्वीकारावं लागेल, तेव्हाच तुझं भाग्य बदलेल. पण मैना पक्षी तुझ्या नशिबात नव्हती. तू तिला स्वतःच्या हाताने आपल्या धाकट्या भावाकडे दिलंस. साधू महाराज, हे सगळं नेमकं काय आहे? मी सांगते. मी फार अहंकारी होते. एकदा जंगलात शिकार करताना मी एका कबुतरीला मारलं. हे साधू महाराज ते पाहत होते. रागावून त्यांनी मला श्राप दिला की मी एका जखमी मैनामध्ये परावर्तित होईन. ती थोडा वेळ शांत राहिली आणि मग पुन्हा म्हणाली. जेव्हा मी क्षमा मागितली तेव्हा त्यांनी सांगितलं, जर एखादा मनुष्य मला निस्वार्थपणे स्वीकारेल, माझी सेवा करेल आणि लाल तळ्याचं पाणी आणून पाजेल, तेव्हाच मी या श्रापातून मुक्त होईन. म्हणूनच मी रमणला इशारा दिला होता, पण त्याने धन निवडलं आणि तू सेवा निवडलीस. तुला पाहून माझे वडील खूप आनंदित होतील, कारण मला भाऊ नाही आणि मी तुझ्याशीच विवाह करेन. तूच या राजाचा भावी राजा होशील. अमन हसला आणि रमण व गीता मान खाली घालून तिथेच उभे राहिले. राजकुमारी सुलेखाने अमनला महालात नेलं आणि त्याच्याशी विवाह केला. अमन संपूर्ण राज्याचा राजा बनला. वर्षे लोटली गेली. रमण एक साधा जमीनदारच राहिला, पण प्रत्येक दिवशी संध्याकाळी तो बसून स्वतःला एकच प्रश्न विचारत असे. आता मी काय करू? मी खरंच माझं नशीब माझ्याच हाताने त्या गरीब अमनला देऊन टाकलं का? राम राम राम. जीवनात कधी कधी आपल्यासमोर दोन मार्ग येतात. एक जो सोपा असतो आणि दुसरा जो योग्य असतो. रमणने सोनं निवडलं आणि अमनने सेवा निवडली. धनामुळे माणूस श्रीमंत होऊ शकतो, पण मानवतेमुळेच तो खरा राजा बनतो. तर मित्रांनो, या कथेतून आपल्याला एकच शिकवण मिळते. लोभ माणसाला आंधळा करतो. धनाच्या हव्यासापायी रमणने योग्य गोष्ट ओळखली नाही आणि शेवटी खऱ्या भाग्यापासून वंचित राहिला. निस्वार्थ सेवा कधीही वाया जात नाही. अमनने कोणताही स्वार्थ न ठेवता मैनाची सेवा केली आणि त्याच सेवेमुळे त्याचे भाग्य खुलले. सोप्या मार्गापेक्षा योग्य मार्ग निवडावा. सोने निवडणे सोपे होते, पण सेवा आणि मानवता निवडणे योग्य होते. तर मित्रांनो, कशी वाटली आजची कथा? आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. धन्यवाद मित्रांनो.